नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं आपल्या जस्ट कुक या चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत मस्त असे कांदे गोडे. ही भाजी खूप छान लागते, तुम्ही नक्की करून बघा. कोणी पाहुणे आले आणि वेळेवर भाजीला काही नाही, अशा वेळी ही भाजी एकदम झटपट आणि पाहुण्यांनासुद्धा आवडेल अशीच तयार होते. मी 2 मोठे कांदे घेतले आणि ते गॅसवर भाजून घेतले आणि 2 मोठे कांदे वेगळे घेऊन ते असे बारीक काप करून घेतले. ही भाजी कांद्याची असल्यामुळे या भाजीला कांदा आपल्याला जास्तच घ्यावा लागतो. नंतर तव्यावर थोडं तेल घातलं आहे आणि चिरलेले 2 कांदे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी मंद आचेवर आपल्याला हे कापलेले कांदे परतून घ्यायचे आहे. ही भाजी तुम्ही एकदा बनवली की नेहमी बनवाल. फक्त साहित्य व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य मापातच घ्याल. ही 5 व्यक्तींसाठी भाजी आहे. तुम्ही जर मसाल्याच्या भाजीत कमी जास्त प्रमाण घेतलं तर भाजीत कडवटपणा येतो. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4-5 मिरच्या घेतल्या हिरव्या, सोबतच लसणाच्या पाकळ्या घेतल्या, आल्याचे 1-2 तुकडे घेतले आणि कोथिंबीर घेतली आणि जिरं घेतलं 1 चमचा. आता हे सगळं मस्त पाणी टाकून मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे आपला कांदा छान मंद आचेवर फ्राय झाला आहे. या कांद्यामध्येच आपण 2 चमचे आलं लसणाची जी पेस्ट बनवली होती ती घालून छान मस्त परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. आता हा कांदा व्यवस्थित झाला आहे आणि आपण एका वेगळ्या बाउलमध्ये हा काढून ठेवूया. याच तळलेल्या कांद्यापासून आपण कांदे गोडे बनवणार आहोत. यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1.5 चमचा मीठ घातलं आहे. धने पावडर घातली 1 चमचा, 1 चमचा हळद घातली आहे आणि 1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा जिरे घातले आणि अगदी थोडा चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे. अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता सगळं एकत्र मिक्स करून झालं की यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. याचे गोळे बनतील एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर तुम्ही यामध्ये थोडं बेसन ॲड करू शकता. हाताला तेल लावून त्याचे गोळे बनले पाहिजे इतपत आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता परफेक्ट आपलं बेसन पीठ भिजून तयार आहे. आता तव्यावर अर्धी वाटी खोबरं घेऊन ते मंद आचेवर परतून घेतलं आहे. आता खोबरं झालं की यामध्ये थोडं खसखस घालते. आता हे खोबरंसुद्धा भाजून तयार आहे. आता जो आपण भाजलेला कांदा होता त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धा तव्यावर तेल टाकून परतून घ्यायचे आहे, म्हणजे कांदा तेलात फ्राय झाल्यासारखा होईल. आता हे खोबरं आपण बाजूला काढून घेऊयात आणि याच तव्यावर भाजलेल्या कांद्याचे काप तेल टाकून मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. आता आपला कांदासुद्धा छान परतून झाला आहे. आता हा कांदा आपण खोबऱ्यासोबत बाजूला काढून घ्यायचा आहे आणि याच तव्यावर पुन्हा 2 छोटे चमचे डाळवा घ्यायचा आहे, 1 छोटा चमचा गोळंबी घेतली आणि 1 छोटा चमचा बाजरं घेतलं आहे. आता तेल टाकून हे छान भाजून घ्यायचं आहे. अगदी थोडं तेल घालायचं आहे. तर अर्धा मिनटं हे छान भाजून झालं की यामध्ये 2 छोटे चमचे मी धणे घातले आणि ते सुद्धा भाजून घेतले. 1 छोटा चमचा जिरं घातले आणि हे सगळं आता मस्त कांदा खोबरं यासोबत घेऊन मिक्सरला वाटून घेणार आहे. हा मसाला मिक्सरमधून फिरवताना यामध्ये आपल्याला साधारण अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि 1 टोमॅटो बिया काढून ते तेलामध्ये फ्राय करून ते टोमॅटोसुद्धा या मसाल्यासोबत बारीक करून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की भाजी बनवताना एकदम परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे. तुम्ही कमी जास्त जर प्रमाण केलं तर भाजी चव बिघडून जाईल. हे 5 व्यक्तींसाठी परफेक्ट प्रमाण आहे. आता आपला टोमॅटोसुद्धा छान फ्राय झाला आहे. तर हा सुद्धा आपण या मसाल्यासोबत बारीक करून घेऊया. मसाला बारीक करताना यामध्ये तुम्ही आणखी थोडं पाणी घातलं तरी चालेल. आता एका कढईमध्ये तेल घातलं आहे 3 चमचे. तेल छान तापलं की यामध्ये जिरं घालूया, मोहरी घालूया आणि आलं लसणाची आणि हिरव्या मिरचीची जी पेस्ट केली होती ती घालून छान परतून घेऊया. गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे. 1 छोटा चमचा मी कसुरी मेथी घातली. नंतर मी 4 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला यामध्ये घालून छान असं परतून घेतलं आहे. आता हा मसाला आपल्याला कमीत कमी 10 मिनटं अगदी मंद आचेवर तेल सुटेस्तोवर असा परतून घ्यायचा आहे. अगदी पाव चमचा मी यामध्ये गरम मसाला घातला आहे आणि तो सुद्धा छान परतून घेतला आहे. आता सगळा मसाला आपला छान परतून झाला आहे. या भाजीत टाकण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे.
मी अर्धा कप गरम पाणी घालून हा मसाला छान परतून घेतला आहे। पुन्हा यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि तीसुद्धा छान परतून घेतली। आता 1-2 मिनटं परत सगळं परतून घेतल्यानंतर आणखी थोडं गरम पाणी घालते। थोडं थोडं करून गरम पाणी घालून आपल्याला ही भाजी बनवायची आहे। एकदम आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा। ही भाजी गरम भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागते। पुन्हा मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले आणि परतून घेतले। तुम्हाला हव्या तशा प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालून घट्ट पातळ याचा रस्सा बनवू शकता। असं थोडं थोडं करत पाणी घालत आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तुम्ही बघू शकता सगळीकडून तेल छान सुटत चाललं आहे आणि आपली परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे आणि छान वाससुद्धा सुटला आहे। सगळं तेल असं काठाने तयार झालं आहे। आता मी थोडी कोथिंबीर घातली आणि थोडं पाणी घातलं आहे आणि अशी उकळी आली की तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। सगळीकडून आपली भाजी छान तयार झाली आहे। आता भाजी अशी उकळी आली भाजीला, हाताला छान तेल लावून आपण कांदे गोळे या उकळत्या भाजीत बनवून टाकूया। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की भाजीला उकळी आल्याशिवाय हे कांदे गोळे टाकायचे नाही, नाहीतर सगळे भाजीमध्ये विरघळून जातील। छान उकळी फुटली की त्या उकळीमध्येच हे कांदे गोळे सोडायचे आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे। खूप महत्त्वाची टिप्स आहे ही। तुम्ही बघू शकता या भाजीला छान उकळी आली तेव्हाच मी यामध्ये कांदे गोळे सोडते। जर तुम्ही घाई केली तर सगळं बेसन त्या भाजीमध्येच विरघळून जाईल। याप्रमाणे मी सगळे कांदे गोळे मस्त या भाजीत टाकले। आता भाजीला 5 मिनिटं छान उकळू द्यायचं आहे। कांदे गोळे शिजले की आपोआपच वर येतील, तेव्हा समजून जायचं की आपली भाजी तयार आहे म्हणून। गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे। तर तयार झाली आपली मस्त हे कांदे गोळे भाजी। तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कशी झाली ती मला नक्की कळवा। अकोला जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेली ही भाजी कांदे गोळे भाजी तयार झाली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत आणि अशा मस्त टिप्स आणि ट्रिक्ससोबत। तोपर्यंत बाय बाय।